हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपणाला काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. बघा 34 नंबरचा आहे. लेट द अँगल बिटवीन two non-zero vectors A bar and B bar be 120 degree and resultant be C bar. तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहेत. ए बार आणि बी बारमधला अँगल जर 120 असेल आणि त्यांचा रिझल्टंट जर सी बार असेल तर खाली 4 पर्याय दिलेले आहेत. मॉड सी बार मस्ट बी इक्वल टू मॉड ए बार मायनस बी बार. सगळे ए बार मायनस बी बारलाच रिलेटेड आहेत. बघा, मॉड सी बार इक्वल टू मॉड ए बार मायनस बी बार, मॉड सी बार लेस दॅन मॉड ए बार मायनस बी बार, मॉड सी बार मस्ट बी ग्रेटर दॅन मॉड ए बार मायनस बी बार आणि मॉड सी बार मे बी इक्वल टू मॉड ए बार मायनस बी बार. बघा, सी बार जर लिहायचं असेल तर सी इक्वल टू काय लिहिणार बघा आपण, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थीटा. कॉस थीटाची व्हॅल्यू आहे थीटाची व्हॅल्यू 120 आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस 120. कॉस 120 म्हणजे मायनस हाफ आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय येणार बघा, प्लस 2ab इंटू मायनस हाफ म्हणजे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस ए बी असं येणार आहे. आणि ए बार मायनस सी बार, ए बार मायनस बी बार याचा मॉड म्हणजे आर इक्वल टू काय येणार बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ab असा येणार. समजा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर जर 20 असेल आणि ए बी जर 5 असेल तर आपणाला सीची व्हॅल्यू काय मिळणार बघा 15 आणि आरची व्हॅल्यू काय मिळणार आहे 20 मायनस 10. कारण ए बी 5 असेल तर 2ab 10 येणार म्हणजे इथं काय येणार आहे 10. म्हणजे सी काय असणार आहे याच्यापेक्षा नेहमीच जास्त असणार आहे. म्हणून करेक्ट आन्सर सी बार मस्ट बी ग्रेटर दॅन मॉड ए बार मायनस बी बार असं येणार आहे. बघा, सी बार मस्ट बी कायमच तो काय असणार अशा केसमध्ये मॉड ए बार मायनस बी बारपेक्षा जास्त असणार आहे. नेक्स्ट बघा कशा पद्धतीनं सांगता येईल आपणाला. The magnitude of vector a bar, b bar, c bar are respectively a bar, b bar and c bar are respectively 12, 5 and 13. 12, 5 and 13 units and आणि काय कंडिशन आहे बघा, ए बार प्लस बी बार इक्वल टू सी बार. देन अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज किती असेल. पहिला दिला आहे 0. 0 अँगल असेल तर
सीची व्हॅल्यू काय येणार बघा, 12 आणि 5 17 येणार फॉर 0 डिग्री. त्यानंतर दुसरा दिलेला आहे पाय. पाय म्हणजे 180. म्हणजे दोघाची किंमत काय आहे बघा, 12 वजा 5 म्हणजे बेरीज येणार आहे 17. 12 वजा 5 केले की काय येणार आहे बघा, 7 आणि 5 12 फॉर पाय रॅडियन असं म्हणूया. आणि आता किंमत आहे 13 म्हणजे 0 टू पायमध्ये असायला पाहिजे व्हॅल्यू. अँगलची व्हॅल्यू 0 टू पाय. केअरफुली जर बघितला तर 12चा वर्ग 144 अधिक 5चा वर्ग 25 आणि हे मिळणार आहे आपणाला 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 169 म्हणजे सी स्क्वेअर इक्वल टू मिळेल आपणाला 169. म्हणजे सी इक्वल टू 13 म्हणजे आपणाला काय लिहिता येईल बघा, सी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर लिहिता येईल. म्हणजे यातली तिसरी टर्म 2ab कॉस थीटा काय असणार आहे 0. म्हणजे कॉस थीटा 0 असणार म्हणजे थीटा इक्वल टू काय असायला पाहिजे π/2. करेक्ट आन्सर सी. नेक्स्ट बघा, $36 नंबर काय आहे बघा, मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर विच कम्स ऑन ॲडिशन ऑफ 2 व्हेक्टर्स. आणि तुम्हाला 2 व्हेक्टर दिलेले आहेत. मॅग्निट्यूड ऑफ व्हेक्टर विच कम्स ऑन addition of 2 vectors कुठले आहेत बघा, 6i कॅप प्लस 7j कॅप अँड 3i कॅप प्लस 4j कॅप इज. बघा 2 व्हेक्टर आहे त्यांची ॲडिशन करायची आहे. 6i कॅप प्लस 7j कॅप प्लस 3i कॅप प्लस 4j कॅप. बेरीज करता येईल. 6 आणि 3 9, 9i कॅप. 7 आणि 4 11 प्लस 11j कॅप. याचा रिझल्टंट काढायचा असेल तर काय करायला पाहिजे बघा, रूट ऑफ 9चा स्क्वेअर 81, 11चा वर्ग 121. बेरीज येणार आहे बघा 1 आणि 1 2, 8 आणि 2 10, 202. तुम्हाला दिलेला आहे पर्याय सी. ॲन्सर तुम्हाला आहे या ठिकाणी सी असं. नेक्स्ट बघा, $37 बघा, ए पार्टिकल हॅज डिस्प्लेसमेंट of 12 meter towards east and 5 meter कुठं आहे बघा towards north. Then 6 meter
vertically upward. Vertically upward, the sum of the berries, sum of these displacements is. एक पार्टिकल बघा ईस्टला गेलेला आहे. या अगोदरच्या एका MCQ मध्ये आपण डिटेल डायरेक्शन दिलेले आहेत बघा. वरच्या बाजूला नॉर्थ, खालच्या बाजूला साऊथ, लेफ्ट साईडला वेस्ट, राईट साईडला ईस्ट. पुन्हा त्याच्या 4 डायरेक्शन केल्या, नॉर्थ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट. पुन्हा त्याच्यामधले आपण डायरेक्शन दिलेल्या होत्या बघा. 12 मीटर ईस्टला जाणार आहे, 12 मीटर. त्यानंतर 5 मीटर नॉर्थला जाणार आहे, नॉर्थ आहे. आणि पुन्हा असा पुढं येणार आहे. पुढं काय म्हटलेलं आहे त्यांनी बघा, 6 मीटर अपवर्ड. हे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असेल तर हे अपवर्ड असं येणार आहे. तर याची डिस्प्लेसमेंट काय असेल, काय लिहिता येईल बघा. यस इक्वल टू रूट ऑफ 12 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. यस इक्वल टू रूट ऑफ 144 प्लस 25 प्लस 36. 6 आणि 4 10 आणि 5 15, हातचा आला 1, 4 आणि 2 6 आणि 4 10, 1 हातचा आला 205. बघा 14चा वर्ग 196, 15चा वर्ग 225, म्हणजे 14 आणि 15च्या मध्ये असायला पाहिजे. असं एकच उत्तर आहे, 14.31 मीटर. कॅल्क्युलेशन न करता सुद्धा आपणाला या ठिकाणी सांगता येईल बघा, 14.31 मीटर. नेक्स्ट आपणाला सोडवता येईल. नेक्स्ट बघा काय आहे. द 3 वेक्टर्स, 38 नंबर. कुठले कुठले आहेत बघा. ए बार इक्वल टू 3i कॅप मायनस 2j कॅप प्लस k कॅप and b bar equal to I cap minus 3j cap plus 5k cap. b बार दिलेला आहे. आणि आता तिसरा वेक्टर अँड c बार इक्वल टू 2i cap प्लस j cap मायनस 4k cap फॉर्म. या 3 वेक्टरमुळं काय तयार होईल असं विचारलेलं आहे. पर्याय आहेत बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल, आयसोसलेस ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल. बघा तिघांच्या मॅग्निट्यूड काढणार आपण. एचे मॅग्निट्यूड बघा 9 प्लस 4 प्लस 1 म्हणजे किती येणार, √14. बीचे बघा 1 प्लस 4 प्लस 25, 1 प्लस 9 प्लस 3चा वर्ग 9 येणार आहे, म्हणजे किती येणार आहे, √35. सीचे बघा 4 अधिक 1 अधिक 16 म्हणजे किती येणार आहे, √21. यांच्याकडे जर केअरफुली बघितलं तर काय येते बघा, b² इक्वल टू a² प्लस c² असं लिहिता येईल. b² इक्वल टू 14 अधिक 21, b² इक्वल टू 35, b इक्वल टू √35 असं मिळणार आहे. म्हणजे हे राईट अँगल्ड ट्रँगल आहे. हा काय आहे, या 3 वेक्टरमुळं राईट अँगल्ड ट्रँगल मिळणार आहे. तर याच्यामध्ये तिसरी टर्म काय येणार आहे, 2ac cos θ, पण ती ॲब्सेंट आहे म्हणजे 0 आहे.
म्हणजे कॉस थीटा इक्वल टू 0 आहे, म्हणजे थीटा इक्वल टू आपणाला π/2 रेडियन असं लिहिता येणार आहे. त्याचा असा अर्थ हे 3 वेक्टर जे आहे त्याच्यापासून एक राईट अँगल्ड ट्रँगल तयार होणार आहे, म्हणजे करेक्ट आन्सर सी. नेक्स्ट बघा, तुम्हाला एक फिगर दिलेली आहे आणि या फिगरवरून त्या 3 व्हेक्टर म्हणजे ट्रँगलच आहे, त्या 3 व्हेक्टरमधलं करेक्ट व्हेक्टर रिलेशन विचारलेलं आहे. बघा, पहिला वेक्टर ए बार आहे, दुसरा वेक्टर कसा आहे बघा बी बार आहे, आणि तिसरा वेक्टर आहे तो या डायरेक्शनमध्ये असं आहे सी बार. असे 3 वेक्टर्स आहेत. तर तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. ए बार प्लस बी बार इक्वल टू सी बार, बी बार प्लस सी बार इक्वल टू ए बार प्लस सी बार प्लस ए बार इक्वल टू बी बार, आणि ए बार प्लस बी बार प्लस सी बार इक्वल टू 0. बघा, हा सी बार आहे, त्यानंतर हा ए बार आहे, त्यांचा रिझल्टंट काय येणार आहे बी बार. क्रमानं पहिला वेक्टर सी बार घेतला, टेकन इन ऑर्डर दुसरा वेक्टर घेतला, तर राहिलेला वेक्टर जो आहे तो या डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजे ट्रँगल लॉ अप्लाय केलेला आहे. कशा पद्धतीनं, if two vectors of the same type are represented in magnitude and direction by the two sides of the triangle taken in order, then their resultant is represented by the third side of the triangle, which is drawn from the starting point of the first vector to the end point of the second vector. म्हणजे आपणाला सी बार प्लस ए बार इक्वल टू बी बार मिळणार आहे. फिगर 1 बघा, पहिला व्हेक्टर, क्रमानं दुसरा व्हेक्टर, रिव्हर्स ऑर्डरमध्ये रिझल्टंट व्हेक्टर. नेक्स्ट बघा, लाईट 40 नंबर आहे. सी बार इक्वल टू ए बार प्लस बी बार. 4 पर्याय दिलेले आहेत. काय आहेत बघा पर्याय. मॉड सी बार इज ऑलवेज ग्रेटर दॅन मॉड ए बार. दुसरा आहे, इट इज पॉसिबल टू हॅव मॉड सी बार लेस दॅन मॉड ए बार अँड मॉड सी बार लेस दॅन मॉड बी बार. तिसरा आहे, सी इज ऑलवेज इक्वल टू ए प्लस बी. आणि चौथा आहे, सी नेव्हर इक्वल टू ए प्लस बी. सी ए प्लस बी असू शकतो केव्हा एका डायरेक्शनमध्ये असतील तर. ए आणि बी एकाच डायरेक्शनमध्ये असतील तर डायरेक्ट ॲड करणार आपण. म्हणजे सी इज ऑलवेज, ऑलवेज आहे का, डायरेक्शन सांगितलं आहे त्यामुळे ऑलवेज असणार नाही. नेव्हर इक्वल टू असणार आहे एका डायरेक्शनमध्ये, म्हणजे शेवटचे 2 पर्याय गेले. आता पहिल्या 2 पर्यायामध्ये बघा, इट इज पॉसिबल टू हॅव सी बार लेस दॅन मॉड सी बार लेस दॅन मॉड ए बार अँड मॉड सी बार लेस दॅन मॉड बी बार. समजा आपण जो हा वेक्टर घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीने घेतलं, 5i मायनस 4i. तर याचा रिझल्ट काय येणार आहे आय कॅप. म्हणजे मॉड सी बार इक्वल टू सी, त्याची व्हॅल्यू काय येणार आहे 1. ती काय असणार आहे लेस दॅन कोणापेक्षा मॉड ए बार किती आहे 5. त्याचबरोबर सी लेस दॅन, सी इक्वल टू 1 आहे, लेस दॅन कोणापेक्षा मॉड बी बार. म्हणजे मॉड बी बारची व्हॅल्यू किती आहे 4. म्हणजे इट इज पॉसिबल टू हॅव, इट इज पॉसिबल टू हॅव मॉड सी बार लेस दॅन मॉड ए बार, मॉड सी बार लेस दॅन मॉड बी बार. म्हणजे आपणाला बी हे ॲन्सर जे आहे ते काय मिळणार आहे करेक्ट मिळणार आहे. पुन्हा सीच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय येणार आहेत, ए प्लस बी टू ए मायनस बीमध्ये येणार आहेत. ए प्लस बी टू काय येणार आहेत ए मायनस बीमध्ये येणार आहेत. त्यामुळं मॉड सी बार ऑलवेज ग्रेटर दॅन मॉड ए बार असं सुद्धा होऊ शकणार नाही. सीच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय ए मायनस बी टू ए प्लस बी किंवा ए प्लस बी टू ए मायनस बी.
त्यामुळं करेक्ट ॲन्सर यातलं आपल्याला बी मिळणार आहे बघा. नेक्स्ट बघा, इफ ए वेक्टर 41 नंबर 2i cap plus 3j cap plus 8k cap is perpendicular to कुणाला आहे बघा, द वेक्टर 4j cap minus 4i cap plus alpha k cap, then the angle, then the value of alpha is. हे दोन वेक्टर परपेंडिक्युलर आहेत, त्याचा अर्थ त्यांचा डॉट प्रोडक्ट हा काय असणार आहे, 0 असणार आहे. या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट 0 असणार आहे. पहिला वेक्टर 2i cap plus 3j cap plus 8k cap डॉट. इथं क्रम थोडा बदललेला आहे, आपण सोयीचा करून घेणार. -4i cap plus 4j cap plus alpha k cap इक्वल टू 0, कारण ते दोघं परपेंडिक्युलर आहेत एकमेकाला. आता यांचा म्हणजे आय कॅप डॉट आय कॅप, जे कॅप डॉट जे कॅप आणि के कॅप डॉट के कॅप अशा फक्त 3च टर्म राहणार आहेत. बाकीच्या टर्म सगळ्या 0 होणार आहेत. त्यामुळं बघा 2i cap इंटू -4i cap म्हणजे काय येणार आहे, -8. 3j cap इंटू 4j cap म्हणजे येणार आहे +12. 8k cap इंटू अल्फा के कॅप म्हणजे येणार आहे 8 अल्फा इक्वल टू 0. 4 + 8 अल्फा इक्वल टू 0. 8 अल्फा इक्वल टू -4 म्हणजे अल्फा इक्वल टू -½ असं मिळणार आहे बघा. अल्फा इक्वल टू आपणाला -½ मिळणार आहे. अशाच पद्धतीनं पुढचं आहे बघा. काय सांगितले बघा पुढच्या प्रॉब्लेममध्ये, इफ 2 वेक्टर्स 42 नंबर 2i cap plus 3j cap minus k cap and -4i cap -6j cap minus alpha k cap are parallel. Parallel to each other, then value of alpha b. हे दोन वेक्टर एकमेकाला पॅरलल असतील. 2i cap plus 3j cap minus k cap आणि काय बघा दुसरा वेक्टर -4i cap -6j cap minus alpha k cap पॅरलल असतील तर लॅम्बडाची व्हॅल्यू किती असेल. या ठिकाणी तुम्हाला लॅम्बडा दिलेला आहे बघा. आता दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्यांचा एक तर काय होतो, वेक्टर प्रोडक्ट आहे तो 0 येतो, किंवा यांचे जे कंपोनंट्स आहेत ते प्रपोर्शनल असतात. म्हणजे काय, याचा x कंपोनंट आणि त्याचा x कंपोनंट काय असतो, प्रपोर्शनल, म्हणजे त्यांचा रेशो सारखा असतो. म्हणजे 3/-6 म्हणजेच -1/-λ काय येणार बघा. हे काय येणार आहे हाफ, हे पण काय येणार आहे हाफ, म्हणजे आणि हे काय येणार आहे, यालाच 1/λ असं म्हणता येईल आपणाला. 1/λ इक्वल टू 1/-2 म्हणजे लॅम्बडा
लॅम्बडाची व्हॅल्यू आपणाला -2 अशी मिळणार आहे बघा. नेक्स्ट आपणाला सोडवता येईल. नेक्स्ट बघा, ए बॉडी acted upon a force, 43 नंबर आहे. A body acted upon a force of 50 Newton is displaced through a distance of 10 meter in a direction making an angle 60 degree with the force the work done by the force B किती असेल वर्क डन असं विचारलेलं आहे बघा. ए बॉडी ॲक्टेड अपॉन ए फोर्स ऑफ 50 न्यूटन इज डिस्प्लेस्ड थ्रू कितीमधून 10 मीटर in a direction making an angle of 60 degree with the force the work done by the force is. म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्समधला अँगल आहे तो 60 आहे. आपणाला माहिती आहे वर्क डन म्हणजे FS cos थीटा. F 50 आहे, S 10 आहे, cos 60 आहे. वर्क डन इक्वल टू 500 × 0.5 250 जूल असं आपणाला लिहिता येणार आहे. हा स्केलर प्रोडक्ट आहे म्हणजे F⁻.S⁻ म्हणजेच FS cos थीटा असं आपणाला या ठिकाणी मिळणार आहे बघा. त्याची व्हॅल्यू 250 अशी आलेली आहे. नेक्स्ट बघा आपणाला सांगता येईल बघा. ए पार्टिकल मूव्स फ्रॉम पोझिशन दिलेली आहे तुम्हाला. पार्टिकल मूव्स फ्रॉम पोझिशन दिलेली आहे 3i कॅप प्लस 2j कॅप -6k कॅप टू कुठं जाणार आहे बघा 14i कॅप प्लस 13j कॅप प्लस 9k कॅप ड्यू टू ए युनिफॉर्म फोर्स कुठला आहे बघा 4i कॅप प्लस j कॅप प्लस 3k कॅप न्यूटन. इफ द डिस्प्लेसमेंट इन मीटर then work done will be बघा कशा पद्धतीने लिहिता येईल आपणाला. पार्टिकलची पोझिशन दिलेली आहे 3i कॅप प्लस 2j कॅप -6k कॅप.
तो डिस्प्लेस केलेला आहे तो कुठं गेला आहे 14 आय कॅप प्लस 13 जे कॅप प्लस 9 के कॅप. त्याच्यासाठी फोर्स अप्लाय केलेला आहे 4 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 3 के कॅप. तर डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये फोर्स न्यूटनमध्ये आहे, तर वर्कडन किती असेल. आपल्याला डिस्प्लेसमेंट काढता येईल एस बार इक्वल टू फायनल मायनस इनिशियल S2 बार मायनस S1 बार 14 आय कॅप अधिक 13 जे कॅप अधिक 9 के कॅप वजा 3 आय कॅप वजा 2 जे कॅप अधिक 6 के कॅप. म्हणजे यस बार इक्वल टू काय येणार बघा. 14 वजा 3 11 आय कॅप 13 वजा 2 अधिक 11 जे कॅप आणि 9 आणि 6 वजा वजा अधिक झालेला आहे 15 के कॅप. फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, वर्क डन इक्वल टू एफ बार डॉट एस बार. म्हणजे काय येणार बघा 4 आय कॅप प्लस जे कॅप प्लस 3 के कॅप डॉट 11 आय कॅप प्लस 11 जे कॅप प्लस 15 के कॅप. वर्क डन इक्वल टू मल्टिप्लिकेशन करणार आपण काय येणार बघा. मल्टिप्लिकेशन आयचं मल्टिप्लिकेशन राहणार आहे जेचं मल्टिप्लिकेशन आणि केचं मल्टिप्लिकेशन. 11 आणि 4 11 चौक 44 1 आणि 11 11च येणार. 15 आणि 3 45 येणार. किती येते बघा बेरीज 5 आणि 1 6 आणि 4 10. हातचा एक आला 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि 4 10 100 जूल असं आपणाला उत्तर मिळणार आहे. करेक्ट आहे ते ए असं आहे बघा. नेक्स्ट सोडवता येईल आपणाला. $100 जूल असा आलेला आहे. 45 नंबर. इफ फॉर टू वेक्टर्स A bar and B bar sum A bar plus B bar is perpendicular to the difference A bar minus B bar. The ratio of their magnitudes is A bar प्लस B बार हा A बार मायनस B बारला परपेंडिक्युलर आहे. A बार आणि B बार दोन वेक्टर जे आहेत त्यांची बेरीज त्यांच्या वजाबाकीला परपेंडिक्युलर आहे, तर त्यांच्या मॅग्निट्यूड किती असतील असं विचारलेलं आहे. A बार प्लस B बार डॉट A बार मायनस B बार काय येणार परपेंडिक्युलर असेल तर डॉट प्रोडक्ट 0 येणार आहे. डॉट प्रोडक्ट 0 येणार आहे. मल्टिप्लाय करायचं आहे A बार डॉट A बार म्हणजे A स्क्वेअर मायनस A बार डॉट B बार प्लस B बार डॉट A बार मायनस B बार डॉट B बार म्हणजे B स्क्वेअर इक्वल टू 0. A बार डॉट B बार कम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन इज व्हॅलिड फॉर डॉट प्रोडक्ट. त्यामुळे हे दोघं सारखेच आहेत, कॅन्सल होतील. A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर इक्वल टू 0 म्हणजेच A स्क्वेअर इक्वल टू B स्क्वेअर लिहिता येईल आपणाला. त्याचाच अर्थ आहे A इक्वल टू B म्हणजे A बाय B हा रेशो काय येणार आहे 1 येणार आहे. म्हणजे करेक्ट आन्सर येणार आहे ते ए असं येणार आहे बघा.
नेक्स्ट आपणाला सांगता येईल बघा. काय आहे बघा. 46 नंबर. The angle between the vectors A bar and B bar is theta. The value of triple product काय आहे बघा. A bar डॉट B बार क्रॉस A बार इज किती असेल. B बार क्रॉस A बार म्हणजे C बार कसा असणार आहे तो दोघाला परपेंडिक्युलर. समजा हा A बार आहे, हा B बार आहे, दोघांमधला अँगल थीटा असा आहे. या दोघाचा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे काय असणार आहे A बार क्रॉस B बार वरच्या दिशेमध्ये आणि खालच्या दिशेमध्ये असणार आहे B बार क्रॉस A बार. म्हणजे हे दोन वेक्टर ज्या प्रतलामध्ये समजा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असतील तर हा C बार जो आहे तो व्हर्टिकली अपवर्ड, जर A बार क्रॉस B बार असेल तर B बार क्रॉस A बार असेल तर व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे परपेंडिक्युलर येणार. म्हणजे याला आपण C बार असं म्हटलं, याला आपण D बार असं म्हटलं तर A बार डॉट D बार काय येणार 0 येणार आहे. दोघं एकमेकाला परपेंडिक्युलर येणार आहेत. करेक्ट आन्सर बी. नेक्स्ट बघा. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे बघा. If A bar cross B bar equal to B bar cross A bar, then the angle between A and B is काय असणार बघा. A बार क्रॉस B बार नॉट इक्वल टू B बार क्रॉस A बार लिहायचं असेल तर मायनस साईन येणार आहे. ते इक्वल आहे. त्याचा अर्थ काय असणार बघा. A बार क्रॉस B बार याच्यामधला अँगल जर 0 किंवा 180 असेल याचं काय येणार आहे AB साइन थीटा यू कॅप. अँगल 0 असेल तर काय येणार आहे 0, 180 असेल तरी 0 येणार आहे. फॉर थीटा इक्वल टू 0 डिग्री और 180 डिग्री. B बार क्रॉस A बार असेल तर काय येणार BA साइन थीटा आणि हा यू कॅप त्याच्या अपोजिट असणार आहे. तरी पण तो काय असणार आहे 0च असणार आहे. म्हणजे एकतर 0 असायला पाहिजे किंवा पाय असायला पाहिजे. त्यातला तुम्हाला दिलेला आहे पाय म्हणजे C करेक्ट आहे. नेक्स्ट बघा. (48) नंबर आहे. इफ A बार इक्वल टू 3i कॅप प्लस J कॅप प्लस 2K कॅप and B बार इक्वल टू काय आहे बघा 2i कॅप मायनस 2J कॅप प्लस 4K कॅप, देन
value of mod a bar cross b bar will be. ए बार क्रॉस बी बारची व्हॅल्यू काय असेल असं विचारलेलं आहे. लिहिता येईल आपणाला. ए बार क्रॉस बी बार पहिल्यांदा व्हेक्टर काढावं लागेल. आय कॅप, जे कॅप, के कॅप. 3 1 2 2 - 2 4 काय येणार बघा. ए बार क्रॉस बी बार इक्वल टू आय कॅप ब्रॅकेटमध्ये काय येणार बघा. 1 × 4 म्हणजे 4 येणार आहे. 2 × 2 म्हणजे -4 येणार. तो मायनस करायचा म्हणजे +4 येणार आहे. नेक्स्ट बघा. प्लस जे कॅप इंटू 2 × 2 म्हणजे 4 येणार आहे. 3 × 4 म्हणजे 12 मात्र मायनस करायचं आहे. प्लस के कॅप इक्वल टू 3 × -2 म्हणजे -6 येणार आहे. 2 आणि 1चा वजा कर -2 येणार आहे. याला आपण सी बार असं म्हणणार आहे. काय लिहिता येईल बघा. 8 आय कॅप -8 जे कॅप -8 के कॅप. आणि याची मॅग्निट्यूड पाहिजे आपणाला. काय लिहिणार बघा. 64 + 64 + 64 सी इक्वल टू 3 × 64. 64चं स्क्वेअर रूट काढता येईल 8√3 असं ॲन्सर मिळेल आपणाला. करेक्ट आहे बी. नेक्स्ट बघा आपणाला सांगता येईल. number. The torque of the force F bar equal to 2 I cap -3 J cap plus 4 K cap Newton acting at the point कुठला आहे बघा. R bar equal to 3 I cap plus 2 J cap plus 3 K cap meter about the origin B. टॉर्क काय असेल त्याचा तो व्हेक्टर काढायचा आहे आपणाला. आपल्याला माहिती आहे टो बार इक्वल टू आर बार क्रॉस एफ बार असं आहे. टो बार इक्वल टू लिहायचं असेल तर आपणाला व्हेक्टर प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे. आय जे के आर बार 3 2 3 एफ बार 2 - 3 4 टो बार इक्वल टू काय लिहिता येईल बघा. आय कॅप इंटू ब्रॅकेट 2 आणि 4चा गुणाकार 8 येणार आहे. 3 आणि 3चा गुणाकार -9 येणार आहे. -3 आहे -9 वजा अधिक होणार आहे. प्लस जे कॅप बघा 3 आणि 2चा गुणाकार 6 येणार आहे. आणि ह्या 3 आणि 4चा गुणाकार 12 वजा करायचं आहे. के कॅप काय येणार बघा. 3 आणि -3चा गुणाकार -9 येणार आहे. 2 आणि 2चा गुणाकार -4 येणार आहे. टो बार इक्वल टू 9 8 17 आय कॅप हे किती येणार बघा. -6 जे कॅप -9 4 13 के कॅप म्हणजे आपणाला 17 आय कॅप -6 जे कॅप -13 के कॅप म्हणजे बी करेक्ट मिळणार आहे. आणि 50 नंबर काय आहे बघा.
if A bar cross B bar equal to C bar, then which of the following statement is wrong? पहिलं स्टेटमेंट आहे सी बार परपेंडिक्युलर टू ए बार. ए बार क्रॉस बी बार जो आहे तो सी बार आपण सांगितलं की तो रिझल्टंट ए आणि बीला परपेंडिक्युलर असतो. सी बार परपेंडिक्युलर ए बार, सी बार परपेंडिक्युलर टू बी बार, म्हणजे पहिले दोन्ही बरोबर आहेत. आता सी बार परपेंडिक्युलर टू ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार घेतला की तो त्याच्याच प्रतलामध्ये येणार. समजा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये ए आणि बी आहे, त्यांची बेरीज केले की काय येणार, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये येणार. आणि त्याचा रिझल्टंट जो आहे तो काय, सी बार. सी बार कसा असणार, त्याला परपेंडिक्युलरच असणार आहे, म्हणजे ते पण करेक्ट आहे. आणि लास्ट बघा, सी बार परपेंडिक्युलर टू ए बार क्रॉस बी बार आहे का बघा शक्य. ए बार क्रॉस बी बार ह्याचा जो काय व्हेक्टर प्रोडक्ट आहे तो रिझल्टंट आहे तो याला परपेंडिक्युलर असणार आहे, म्हणजे सी बारला पॅरलल असणार आहे. म्हणजे सी बार आहे, सी बार आणि हा क्रॉस प्रोडक्ट जो आहे त्यांची डायरेक्शन सारखीच आहे, म्हणजे ते एकमेकाला परपेंडिक्युलर नाहीत, म्हणजे काय आहेत, पॅरलल आहेत असं आपल्याला सांगता येणार आहे. म्हणजे करेक्ट ॲन्सर या ठिकाणचं आपल्याला डी असं लिहिता येणार आहे. करेक्ट ॲन्सर आहे ते आपल्याला डी असं लिहिता येणार आहे.